काल दिवसभर धावपळीत असल्यामुळं राधा जायचा काय पाहुणचार करता आला नाही आपल्याला. म्हणून बघा आज जाऊन मगाशी आता 12 वाजता मी जाऊन बोकडाचं आणलंय. 1000 रुपयाचं मटण आणलंय बघा. 1.25 किलो 800 रुपये किलो मटण आहे आमच्याकडं. 1.25 किलो मटण आणलंय. राधा काय चिकन खात नाही त्या, मासं खात नाही त्या. म्हणलं बोकडाचं आणावं म्हणलं. आपल्या बहिणीचा आपणच पाहुणचार केला पाहिजे, बरोबर आहे ना. येणाऱ्या प्रत्येक माणसाचा पाहुणचार मुक्कामी राहिल्यानंतर हा पाहुणचारच केला पाहिजे. असं अचानक कधी आलं भेटलं 5 मिनिटात गेल्यानंतर ते शक्य नाही. कारण आपलं गाव आधीच खेडेगाव आहे. खेडेगावात तुम्हाला सांगतो काय सुविधा नाही, इथं काय मटण बिटन भेटत नाही. आम्हाला मटण बिटन आणायचं झालं तर दिगंची आटपटीत जावं लागतं. या लांब आहे, 10-11 किलोमीटर गाव सोडून लांब जावं लागते. 100 रुपयाचं तेल घालून आम्हाला तिकडे जावं लागतं. या त्यामुळे अर्जंट सुविधा इथं काय नसते. या बरोबर आहे ना. राधा आता कालचा दिवस असाच गेला आमचा. गडबडीत जरा काम चालू होतं. आज दळण पिण आणलं बघा, इथं ठेवलं. या बाजरीचं पीठ पिण संपलं होतं. मग बाजरीचं पीठ आणलं, दळून आणलं आणि येताना मटण घेऊन आलो. रात्री सायलिता ही हलती. सायलिता म्हणती काय हे मटण बिटण केलं म्हणून. नाही तसलं त्यांच्या गळ्यात माळ आहे ना. ते म्हणलं तसं काय नाही. आपल्याकडं शाकाहारी माणूस आला तरी शाकाहारी पण त्याचा पाहुणचार असतोय. मांसाहारी आला तरी त्याचा मांसाहारी पण पाहुणं असते. त्यामुळे काय टेन्शन नाही. म्हणलं या आले. रात्री सायलिता आली, अर्धा तास बसल्या, भारी वाटलं. कसं आहे एकदा नातं जोडलं का कडेपर्यंत असते आपलं पिन. तसंच सायलिताची आता वर्षभर झालं गाठ आहे, भेट आहे, बोलणं चालणं सारखं चालू असतं. या त्यामुळं दिल्या. ते म्हणले होते तुमच्या गावाकडं कुठं बिन शेजापाजारी पिशवा असला तर मी 100% येणार. आल्या, शब्दाला मान दिला. आणि अशी माणसं पाहिजे, शब्दाला मान देणारी माणसं पाहिजे ती. तर आता ही मटण आणलंय, आता मी हे ठेवतो. आता मी काय करणार आहे, आता चुलीवर करायचं म्हणतोय बेत. बघा पूनम काय म्हणते, गॅसवर करू का चुलीवर करू. झालं पाहिजे. रात्रीच्या चपात्या तुम्हाला सांगतो मी तर सकाळी रात्रीच्या चपात्या खाल्लेल्या. आजीबाई नमस्कार. हा पोरांनी बघा चपल्या कशा वळीनं लावलेल्या. पोरं घरी असले का दारात अजिबात काय पडत नाही. लेवलनं एकदम लावते ते. बारक्याचे वेगळ्या, मोठ्याचे वेगळ्या, सगळ्या लेवलनं लावते ती पोरं. पोरानं आता जळानं कुठनं घ्यायचं, कोराड कुठं आणून द्या. चला या इकडे. ए मोना, त्यातलं लोखंडी कोराड आणि त्यातलं लोखंडी पिरुमध्ये ते लोखंडी कोराड आहे. गावठी पुनम मग वर लागलाय आंब्याला. खरा आहे पर चुलीवर करायचं का गॅसवर करायचं आधी सांग मला. चुलीवर ना, मग मला लाकडं फोडावं लागतील व्हायची. मोना आण, मोना बाई आण. या दिदो या. चला लाकडं गोळा करा. लांब उभा राहून करायचं बरं. पाठी घेऊन या जावा एकदम. पाठी बारीक बारीक सुरू पडतंय. आजची बघा त्याला कोंबड्या सोडल्या बघा पुन्हा म्हणून. तो का पळत कशा आल्या कोंबड्या. तो का कशा द्या 20-25 मी फिर कोंबड्या केलेल्या आणि सोडल्या कसं वाघरत बघा. हा 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 सिस्टीम लावली आम्ही. वाघरत दुपारची सोडत नाही, बोक बिक येते म्हणून. बघ बाया खोबरं खाते. बरोबर खा. राहू दे एखादला आले ही निघते. ताणून ताणून पुनम बघा कोंबडी हात घातल्या शेवटी सगळ्या. आता आज तिनं बाहेर आले येऊ. काय झालं, का बरं कोणलं होतं. जातय हा गेला 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 गेला. अगं आपलं सुद्धा ऐकलं कोंबड्यानं. गेला म्हणून तर गेला. कोराड घेतली बघा आता इथं. जळण आता सरपण एक लाकूड थोडं घेतले पाठी. ही इथं बुडका आहे की तू फोडू आपण. ये बापराव या. मग बाकीच काय चाललंय मित्रांनो, बरं आहे का. हाय चालू आहे आपलं डिगी डिगी. इथं आज निलेश भाऊचं काम काय कुठं जाणं नाही येणं नाही, घरचं बघावं लागतंय. बरोबर आहे ना. बघा इथं वाटवर इथं बुडका एक आहे, ही फोडायचा. ही एक आहे, ती आणत्यापाशी एक आहे. ही नाही मोठा, ही लय जण आहे, बाबळीच आहे. आहे ही फोडायचा वाटवरच इथं हाय. फोडून टाकू. तुमचं काय चाललंय, कसे आले निलेश भाऊजी मका. अरे कष्टच आहे हो, तसं कष्ट घेतले म्हणून तर आहे हो. हा काढा साली 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 आधी काढा. कष्ट घेतलं म्हणून अशी मका आली आहे. तुम्हाला बांधाव सोडून जाऊ का वयसवर. कसा आहे फडच्या फड हिरीपर्यंत नाद करायचा नाही. कसं आहे जिकडं फिरवल तिकडं ही मकाचा पट्टा जाया.
कारण हे आपलं शेतातलं घर आणि ही पाठीमागची साईट आहे. घराच्या पाठीमागच्या साईडला सुद्धा पत्र वापर उतरून घेतलंय. वर बाथरूमची टाकी आहे, इकडे साईडला बाथरूम आहे. ओके ना सगळं सिस्टीम. लय हालात दिवस काढले तर काय करायचं. दिवस आलं तुमच्या आशीर्वादाच्या मुळं आणि तुमच्या प्रेमामुळं आणि माझ्या आईच्या आशीर्वादामुळं माझं दिवस जरा बऱ्यापैकी आलं. पण दिवस चांगला आलं म्हणून कधीच वाईट मार्गाला जाणार नाही. आणि व्यसन तर अजिबातच नसते आपल्याला. कधी दिसतोय का? कधी कधी नाही. काय काय बरीच जण तोंडात काय तर गोह बिव घालती ती आणि बोलत बसती का. हो टाका टाका तसलं बारीक चिरीक आधी टाका आणि चुलीपाशी ठेवून या. मग आपण ही फोडू. आधी तुम्हाला जी निघते साली बिली काढा काढा त्या साली. हां टाका त्यात. पोरं जरा 2-4 दिवस आजारी होती बघा, आता जरा बरी झाली पोरं बघा. काय ग बाई. हां टाक त्यात. हां मोठा असलं हळू लागल नको अजून धरली. मग तुमचं काय चाललंय मित्रांनो, माझ्या भावांनो, जीवलग बहिणींनो, काय चाललंय? बरं आहे का सगळ्यांचं? या फिरत फिरत आल्यानंतर आपल्या घरी कधी बरं गडबडीत येत जाऊ नका. गडबडीत आले का मग काय होत नाही. ह्या भावाकडून बघा तुम्हाला आताच सांगतोय ना. तुम्ही म्हणणार आयला निलेश भाऊन बोललो नंतर गडबडीत म्हणलं का नाही. त्याला निवांत वेळ एक रात तर मग लागते. जाय जाणं जसं आणतो सुद्धा आपलं काम करते बघा आहे का. आणतो सुद्धा आणलं. बारीक चोर चार लागतं चूल पेटवायला. हां टाका. नको मोडू नको. तसंच ठेव तसंच ठेव. मोडू नको. अगं मोडू नको. आणि चुलीवरचा स्वयंपाक चुलीवरचं जेवण चांगलं लागतं बघा. नको मोडते. चुलीवरचं जेवण एक नंबर असतंय. स्वयंपाक पण एक नंबर असते. हॅलो हा बोला. दादा तुमच्याकडे मसाले कुठले कुठले आहेत? आपल्याकडे फक्त काळा मसाला आहे स्पेशल. सगळ्या भाजीला चालतोय ते. आणि दुसरं काही नाही, फक्त काळा मसाला. बर बर ठीक आहे. कसा किलो आहे? 750 रुपये किलो आहे. ठीक आहे ठीक आहे. हो चालते चालते ठीक आहे. कसं आहे आपण लय ब्रँड ठेवत नाही. ब्रँडच्या नादानं आपली दुसरी कामं हां असू द्या. शेतातली ही कामं आहे ती आपल्याला पण घरच्यासनी पण बायकासनी पण घरची बाहेरची कामं असती सारखी. ॲडव्हर्टाईजला इकडं तिकडं जायला लागतंय. कुणाची दुकानाची असली काय बोलवती ती 4 रुपये येतंय आपलं. मग ती करत करत आपल्याला ही मसाला पण आपलं असतं. पण कसं आहे माहिती आहे का, सारखं शेतीत पण आपलं लक्ष घ्यावं लागते हो. नाही मग इकडचं उत्पन्न कमी होतं मिळून मग त्यातच पडतं या असं होतं. मग आता ही मका जवळ जोरात आली आहे. ही गुंट्यावर एकरी तरी ह्याचं 5-50 हजार रुपये होते काय सांगा. पण तुमचं काय चाललंय? कधी येताय जेवाय सांगा. कमेंट करून सांगा कधी येताय जेवाय. नक्की दिलदार भाव आहेत. असा चिंगूस नाही अजिबात. जिंदगीत कधी चिंगूसपणा केला पण नाही. अरे गारे गारे एकत तरी पण माझ्या घरी असंच खायला होतं. आता शेती करतोय, व्यवसाय करतोय, व्हिडिओ बनवतोय तरी असंच खायला आहे. खायला घरात कधी कमीच केलं नाही. ज्या दिवशी गरिबी होती त्या दिवशी पण खायला तुम्हाला सांगतो कष्ट करून दाबून खात होतो. खायला कमी नाही. बघ बाई ठेव आणट्या ठेव. आणट्या आमचा लय आगावान. आणट्या कसा करते ती पण सांगा. असं द्या एकमेकाच्या सपोर्टमुळेच आपलं चालू आहे. हा चल घ्या काय घ्या गाठ घे तेवढंच घ्या. हा आईला काय चावलं र मावाची माशी काय चावली काय रे. बस 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 चला बस मी आता पुढतो.